नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण डीप नेक गळा कटिंग करण्यासाठी काय बदल करायचे, काय चेंजेस करायचे ते बघणार आहोत। हे चेंजेस फक्त तुमचा पाठीमागचा गळा 10, 11, 12 असेल तरच करायचे आहेत। फार चेंजेस करायचे नाहीत, अगदी 2-3 बदल इथे करायचे आहेत, नाहीतर तुम्ही इतर वेळेस नेहमीप्रमाणेच कटिंग करू शकतात। आता इथे मी सगळ्यात आधी पाठीमागच्या भागाचं नेहमीप्रमाणे कटिंग करून घेतलेलं आहे। ब्लाउज उंची आहे 14 इंच, तर ह्या रेषेपासून खाली मोजलेलं आहे 14 + 1 इंच घेऊन 15 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर डीप नेक असल्यामुळे इथे शोल्डर मी 5.5 इंच घेतलेला आहे आणि मुंढा सुद्धा 5.5 इंच घेतलेला आहे। त्यानंतर आता इथे बदल काय करायचा आहे ते आपण बघूया। तर सगळ्यात आधी इथे चेस्टचं माप टाकून घेतलेलं आहे। 34 साइजचा चौथा भाग घेतलेला आहे 8.5 इंच + 2 इंच सिलाई मार्जिन। त्यानंतर इथे कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे 29चा चौथा भाग होतो 7.25 + 1 इंच टक्ससाठी, पुढे 2 इंच सिलाई मार्जिन। त्यानंतर आता इथे एक बदल करायचा आहे। नेहमी आपण इथे 2.5 इंच गळा रुंदी घेत असतो, तर इथे 2.5 न घेता जर डीप नेक असेल तर तुम्ही इथे 2 इंच गळा रुंदी घ्यायची आणि उंची तुम्हाला 10, 11, 11.5, 12 जेवढी घ्यायची असेल तेवढी खाली घेऊ शकतात। पण इथे गळा रुंदी मात्र 2.5 इंच न घेता 2 इंच घ्यायची आहे। हा एक बदल करायचा आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे। डीप नेकसाठी तुम्ही गळा रुंदी इथे 2 इंच किंवा 2 इंचलाही 1 पॉईंट कमी एवढी घेऊ शकतात। त्यानंतर खाली गळा हा पसरट पाहिजे असेल तर तुम्ही इथे 3.5 इंचावर मार्किंग करू शकतात। पसरट नको पाहिजे असेल तर तुम्ही नेहमीप्रमाणे 2.5 इंचच घेऊ शकतात, पण इथे मी 3.5 इंचावर मार्किंग करून हे पॉईंट जोडून घेतलेले आहेत। आणि हा असा बॉक्स बनवून झाल्यानंतर इथे नेहमीप्रमाणे गोल गळ्याचा आकार इथे द्यायचा आहे, किंवा जो तुम्हाला डिझाईनचा आकार द्यायचा असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे देऊ शकतात। मी इथे गोल गळ्याचा आकार दिलेला आहे। हा आकार ह्या रेषेच्या बाहेर घ्यायचा नाही। त्यानंतर आता इथे शोल्डर उतार द्यायचा आहे 1/2 इंच, मुंढ्याकडील बाजूला 1/2 इंच मोजून तिरकस हा असा शोल्डर उतार द्यायचा आहे। अजून एक बदल काय करायचा आहे, तर इथे हा जो गळा आहे पसरट असल्यामुळे इकडे कपडा थोडासा गोळा होत असतो आणि चुन्या पडतात। त्यामुळे काय करायचं, इथे नेहमी आपण नॉर्मल गळ्यासाठी इथे आपण पाठीमागच्या भागाला 1.5 इंच मोजून मुंढ्याचा आकार देतो, तर इथे काय करायचं आहे 1.25 इंच मोजून तिरकस मोजून मुंढ्याचा आकार द्यायचा आहे। याच्यामुळे काय होईल, इथे कपडा जमा होणार नाही आणि चुन्या पडणार नाहीत। अशा प्रकारे ही मुंढ्याचा आकार द्यायचा। इथे चेस्टच्या मापापासून खाली 1 इंच मोजायचं, तिथे पॉईंट द्यायचा। त्यानंतर इथे निम्मे असं करायचं आहे, तिथे पॉईंट द्यायचा आणि हे पॉईंट असे जोडून घ्यायचे आहेत। याच्यामुळे तुम्हाला मुंढ्याचा आकार सहज जमेल। आता महत्त्वाचं, डीप नेकमध्ये मुंढा अजिबात सैल घेऊन चालत नाही, लूज घेऊन चालत नाही, तर ते सुद्धा नीट मोजायचं आहे। बाही मुंढा तुमचा जेवढा असेल त्याच्या म्हणजे बाहीचा जो आर्महोल राऊंड आहे त्याच्या निम्मे इथे यायला पाहिजे, प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा यायला पाहिजे। हे येत नव्हतं म्हणून मी इथे वरती वाढून घेतलेलं आहे। जर तुम्हाला वरती वाढायचं नसेल तर तुम्ही खाली सुद्धा वाढवू शकतात। आता इथे नेहमीप्रमाणे 1/2 इंच पुन्हा उतार दिलेला आहे आणि हे पुन्हा चेक केलं तर हे बरोबर 7.5 इंच आणि प्लस अर्धा इंच येत आहे। त्यानंतर हे असं चेक करायचं आहे, बाही मुंढा आणि हा ब्लाऊजचा मुंढा बरोबर मॅच व्हायला पाहिजे। इथे अजिबात लूज नको, लूज झालं की मग शोल्डर डाऊन होऊ शकतं, म्हणून हे चेक करायचं आहे। त्यानंतर हे टक्सचं मार्किंग करण्यासाठी, पाठीमागच्या टक्सचं मार्किंग करण्यासाठी ह्या गळ्यापासून 2 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि तिथून खाली सरळ रेषा आखायची आहे आणि टक्सची उंची ही गळ्याच्या खाली येईल ह्याप्रमाणे घ्यायची आहे। आणि जो आपण 1 इंचचा टक्स घेतला तर त्याप्रमाणे इथे टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे। ह्या रेषेच्या बाजूला आजूबाजूला अर्धा इंच मार्किंग करून हे टक्सचं असं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे असं टक्सचं मार्किंग करून झाल्यानंतर मग आता अजून एक बदल इथे करायचा आहे। तर आता इथे आधी हे कट करून घ्यायचं आहे, दाखवल्याप्रमाणे हे असं कट करून घ्यायचं आहे। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता इथे हे
गळ्याचं मार्किंग कट करायचं आहे। जसं आहे तसंच करायचं आहे। इथून आतमध्ये बाहेर घ्यायचं नाही। बाहेर जर घेतलं तर तुम्हाला इथे नॉट लावायची गरज येणार आहे। म्हणून जसं मार्किंग आहे तसंच हे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मग आता इथे अजून एक बदल करायचा आहे। तर इकडे आपल्याला अर्धा इंच मोजायचं आहे खालून वरती आणि हे तिरकस असं टक्स लाईनला जोडायचं आहे। आता हे जर नाही केलं तर तुम्ही काय होतं असा आपण हा टक्स घेतल्यानंतर इथे एक चुनी पडते। तर ती चुनी पडू नये म्हणून ही असं अर्धा इंच कट करायचं आहे तिरकस। जर असं तिरकस कट करून जर टक्स घेतला तर ही जी चुनी आहे ती पडणार नाही, तिथे एकदम सरळ येईल तिकडे। त्याच्यानंतर तुम्हाला वरती इथे कोण आलेला दिसेल। हा असा कोण आलेल्यामुळे शोल्डर पट्टीच्या गळ्याकडील बाजूला इकडे थोडंसं वरती दिसत असेल तुम्हाला, कारण आपण इथे उतार दिलेला होता। त्याच्यामुळे काय होतं हा गळा थोडासा लूज पडण्याची शक्यता असते। म्हणून हे एकसमान करण्यासाठी काय करायचं, एक रेषा आखायची। त्या रेषेवर मुंढ्याकडील जे शोल्डरचं जे टोक आहे ते द्यायचं आहे सरळ लाईनला टच करून, आणि वरती जेवढं तुमचं जास्त येत असेल गळ्याच्या बाजूकडचं तेवढं हे कट करायचं आहे। त्याच्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आणि नंतर मग दोन्ही पार्ट हे असं एकत्र करून सेंटरमध्ये घडी घालून हे आता इथे साधारण अर्धा इंचाला थोडंसं कमी एवढं कट केलेलं आहे। इथे तेवढं जास्त येत होतं आणि ही शोल्डर पट्टी एक समान करून घेतलेली आहे। त्याच्यामुळे इथे गळा लूज पडणार नाही। आता फक्त डीप नेकमध्ये हे लक्षात ठेवायचं की हा गळा असा पसरल्यामुळे इथे कपडा गोळा होतो। म्हणून इथे जेव्हा तुम्ही मुंढ्याचं मार्किंग करतात तेव्हा क्रॉस जे तिरकस मोजतात ते 1.5 इंच न मोजता 1.25 इंच घ्यायचं आणि मग नेहमीप्रमाणे आकार द्यायचा आहे। हे एक लक्षात ठेवायचं आहे डीप नेक गळा कटिंग करताना। अजून एक महत्त्वाचा पॉइंट आहे तो तुम्हाला सांगते। आता हा जो गळा आहे असा पसरट झाल्यामुळे काय होतं, कपडा जरा दोन्ही बाजूला सरकतो, म्हणून इथे हे जास्त होत असतं। जर आता हे जर मोजलं आपण, इथे जी साईज आहे 34च्या निम्मे इथे 17 इंच यायला पाहिजे, पण हे 17 न येता हे पाऊण इंच जास्त येत आहे, म्हणजे 17.25 इंच येत आहे। तर हे पाऊण इंच जे आहे ते कसं कट करायचं तेही बघू। आणि जर कट नाही केलं तर काय होतं, आता जेव्हा आपण फिटिंग सिलाई करतो तेव्हा इथे फुगा येत असतो, म्हणून इथे काय करतो आपण थोडीशी अशी कर्वमध्ये सिलाई घेत असतो। त्याच्यामुळे फिटिंग सिलाई सरळ येत नाही। तर म्हणून काय करायचं आहे, आधी हा गळा व्यवस्थित ठेवायचा आहे, जेवढा पसरतो तेवढा पसरून ठेवायचा आहे। त्याच्यानंतर हे मोजून घ्यायचं आहे। जर इथे जास्त येत असेल, जेवढं जास्त येत असेल त्याच्या निम्मे करून दोन्ही बाजूला तेवढं कट करायचं आहे। आता हे कसं कट करायचं, आता इथे पाऊण इंच जास्त येत होतं, तर पाऊणच्या निम्मे इथे घ्यायचं आहे। साधारण 4 रेषामध्ये जेवढं अंतर असेल तेवढं हे एवढं जास्त येत होतं, इकडे सुद्धा तेवढंच सारखंच हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि मग ते तिरकस इथे असं मार्किंग करून घ्यायचं आहे वरच्या पॉईंटपासून। हे असं तिरकस मार्किंग केल्यानंतर आणि हे जी मार्किंग आहे ते ही जी कंबरची लाईन आहे त्याच्या सेंटरपर्यंतच करायचं आहे, खाली करायचं नाही आहे। हे असं तिरकस हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग ते कट करायचं आहे। आता इथे हे मार्किंग जे केलेलं आहे तिथून 2-2 इंच सिलाई मार्जिन सोडून जर मोजलं तर हे बरोबर 17 इंच येईल। आता हे तिरकस हे असं कट करून घ्यायचं आहे। याच्यामुळे बाहीच्या खाली जो फुगा येत असतो तो येणार नाही, तिथे जास्त कपडा गोळा होतो आणि त्याच्यामुळे तो फुगा येत असतो तो येणार नाही आणि फिटिंग सिलाईसुद्धा सरळ येईल। आता हे 2 इंच सिलाई मार्जिन सोडून इकडे सुद्धा 2 इंच सिलाई मार्जिन सोडून हे मोजलं तर हे बरोबर आता 17 इंच येत आहे। ह्या गोष्टी तुम्ही डीप नेकमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत। धन्यवाद।